श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी. या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. तर तुम्ही उद्या मुलांसाठी हा एक उपाय जरूर करावा की जो केल्यामुळे तुमच्या मुलांची शिक्षणात प्रगती होईल. तसेच मुलांना जर काही अडचणी असतील, नजर दोष असेल किंवा काही बाधा असेल तर ती देखील दूर होईल. भरपूर वेळा असे होते की मुलं अभ्यास देखील करतात पण त्यांची पाहिजे तशी प्रगतीही होत नाही. काही ना काही अडचण येते आणि त्यांना मार्क्स पाहिजे तसे मिळत नाही. अभ्यास करून देखील मार्क्स मिळत नाही किंवा त्यांना आजारपण हे सारखेच चालू राहते. एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती हा आजारी राहतो. मग तुम्ही अशा वेळेस हा उपाय जरूर करावा. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, मनोभावे सेवा करायची आहे. आपण जर मनोभावे पूजा केली, मनोभावे सेवा केली तर आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळत असते. या दिवशी आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक घाला, पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक घालू शकता. गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा देखील आपण जप करावा. तसेच आपण या दिवशी 21 दुर्वाची जुडी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यांचे आवडतीचे जास्वंदीचे फूल जर तुम्हाला या दिवशी मिळाले तर तुम्ही आवर्जून जास्वंदीचे फूल हे अर्पण करावे. तसेच या दिवशी गणपती अथर्वशीर्षचे पठण देखील जरूर करावे किंवा विघ्न दूर करणारा श्री विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा देखील जप करावा. तर आपल्याला काय उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे मुगाचे दाणे. मग जे हिरवे मूग आहे ते आपल्याला घ्यायचे आहे. 108 मुगाचे दाणे घ्यायचे आहे हिरव्या रंगाचे. त्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचं आहे. मग कापड घेताना आपण हिरव्या कलरचंच कापड घ्यायचं आहे. कापडामध्ये आपल्याला या मुगाच्या दाण्यांची पोटली बनवायची आहे. तर तुम्ही जेव्हा तुमची गणपती बाप्पाची पूजा होईल तिथेच तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर आपण एक हिरवे कापड घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण 108 मुगाचे दाणे ठेवायचे आहे. ते ठेवल्यानंतर आपल्याला ही पोटली मुले ज्या रूममध्ये अभ्यास करतात, जिथे त्यांचा जास्त वावर असतो किंवा ते कुठे पण ज्या ठिकाणी जास्त वेळ अभ्यास करायला बसत असतील किंवा त्यांचा वावर ज्या ठिकाणी जास्त असेल अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. एखाद्या स्वच्छ जागी आपण ही पोटली ठेवायची आहे. मग मुले जर टेबलजवळ अभ्यास करत असतील तर तुम्ही ही पोटली त्या टेबलजवळ ठेवली तरी पण चालेल. आपण ही पोटली बांधताना गणपती बाप्पाचा मंत्र हा म्हणायचा आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे. तसेच गणपती बाप्पाला प्रार्थना देखील करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी दुःख हे दूर होऊ दे. तसेच माझ्या मुलाची प्रगती होऊ दे. त्याला कुठलीही बाधा असेल तर ती देखील दूर होऊ दे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला ही पोटली गणपती मंदिरात घेऊन जायची आहे आणि तिथे आपल्याला समर्पित करायची आहे. तिथे समर्पित केल्यानंतर आपल्याला एक दिवा तिथे लावायचा आहे. मग तुम्ही घरूनच कणकेचा दिवा बनवून नेला तरी पण चालेल किंवा मातीची पंती नेली तरी पण चालेल. फक्त आपल्याला तिथे दिवा लावायचा आहे. आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पाचे मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले तरी पण चालेल. तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तिथे देखील तुम्ही ही पोटली अर्पण करू शकता की जे केल्यामुळे मुलांच्या ज्या अडचणी येतात त्या दूर होतील. तसेच आपण तिथे गेल्यावरती महादेवाला सांगायचे आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यातील अडचणी बाधा या दूर होऊ दे. घरावरती कोणतंही संकट येऊ देऊ नको. अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला 2 मुले असतील तर तुम्ही 2 मुलांसाठी 2 पोटल्या देखील बनवू शकता किंवा जर तुमची मुले जर परगावी असतील, बाहेर असतील तर मुले आल्यानंतर ज्या खोलीमध्ये त्यांचा जास्त वावर असेल त्या खोलीमध्ये ही पोटली ठेवली तरी पण चालेल. हिरवा रंग बुध ग्रहाला दर्शवित असतो आणि या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बुधवार देखील आहे. त्यामुळे हा एक उत्तम दिवस आहे उपाय करण्यासाठी. तर तुम्ही या दिवशी ही पोटली जरूर बनवावी. तसेच या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे हे देखील महत्त्वाचे आहे. अर्घ्य देताना त्यामध्ये कुंकू व लाल फूल हे आपण टाकायचे आहे आणि अर्घ्य द्यायचे आहे. जर आपला साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर तुम्ही एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा. ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी देखील दूर होईल. व्यवसाय संबंधी
समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे, गणेश चालीसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी देखील दूर होतात. जीवनात बळ कायम ठेवून पाहत असाल, बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान, बलप्राप्ती देखील होते. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस, उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदीचे फूल अर्पित करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध देखील चांगले राहतात. जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिळक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा. याने नात्यांतील गोडवा देखील टिकून राहतो. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील, सुख समृद्धी देखील वृद्धी होईल. जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा आपण जप देखील करावा. विद्येच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती देखील करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश देखील मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.